सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कस्तुरीची हकीकत ऐकली आणि चंद्राची भूकच मेली आणि दोघेही मायलेकींनी ताटं बाजूला सरकवली आणि हात धुतले आणि चंद्रा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आणि मालन तिच्या केसातून हात फिरवत म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे ना, मी तुला काय पण होऊ देणार नाही. आणि आता तुझं लग्न होईल. तू रमेश सोबत ठाण्याला जाशील आणि दौलत तुझा पिच्छा सोडून देईल बघ. आणि चंद्रा म्हणाली, पण आई, मी तिकडं गेल्यावर तुझं कसं होणार? मालन म्हणाली, अगं माझं काय, तेव्हा मी आहे की. करायचं आणि खायचं. जे आतापर्यंत करत आलो तेच करायचं. पण तुझं आयुष्य मात्र रंकाला लागलं पाहिजे आणि जास्त विचार करू नको. झोप आता. उद्या रमेश येईल बघ. मग इथेच महादेवाच्या मंदिरात आपण तुमचं लग्न करून देऊया. एकदा का डोक्यावर अक्षता पडल्या, हर हर महादेव झालं की मी डोळे मिटायला मोकळी. आणि चंद्रा नेहमीसारखी काहीच न बोलता मालनची साडी घट्ट धरून डोळे झाकून झोपली. आणि मग काही वेळाने म्हणाली, आई, मग सरपंचानं पुन्हा कस्तुरीला काही केलं नाही का? मालन म्हणाली, तिला काही कळतच नव्हतं तर तो कशाला काय करेल. त्याला तर कस्तुरीसारखी देखणी मुलगी त्याची रखेल म्हणून घरात ठेवायची होती. पण कस्तुरी भ्रमिष्ट झाली आणि त्याने तिचा नाद सोडला असं तरी तो दाखवत होता. आणि आता चंद्राच्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळत होते. आणि आपल्या बाबतीत असं काही झालं तर, असं वाटून तिला भ्रमिष्ठासारखी फिरणाऱ्या कस्तुरीच्या जागी स्वतःचं चित्र दिसायला लागलं आणि तिच्या अंगावर काटा आला. मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा मालन गडबडीत उठली आणि तिनं मोठं पातेलं भरून पाणी गरम करायला चुलीवर ठेवलं. आज पुन्हा बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि बादलीत पाणी ओतून तिने हौसाला बोलवून घेतलं. पाऊस उघडल्यावर दोघी कस्तुरीकडे गेल्या. तिथेच टपरीच्या आडोशाला बसलेली कस्तुरी, तिला त्यांनी पुन्हा बघितलं तर तिच्या अंगावरून लाल पाणी जात होतं आणि तिला किती वेदना होत होत्या हेही तिला सांगण्याचं भान नव्हतं. हौसा आणि मालनने कस्तुरीला न्हाणीत आणली. जबरदस्ती आंघोळ घालून लुगडं दुसरं नेसवलं आणि लुगडं नेसून कस्तुरी मालनच्या घरासमोर आली. चंद्राला बटर मागू लागली. चंद्राला आता खूप रडायला येत होतं. आईने सांगितलेली कस्तुरीच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराचं सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहत होतं आणि कधीही न पाहिलेला जयवंतसुद्धा तिच्या डोळ्यासमोर येत होता. आता चंद्राने कस्तुरीला बटराचा पुडाच दिला अख्खाच्या अख्खा, पण कस्तुरीने त्यातलं एकच घेतलं आणि निघून गेली. आणि आता दबक्या दबक्या आवाजात चंद्राच्या लग्नाची चर्चा गावामध्ये सुरू झाली. पण तरीही दौलत काहीच हालचाल करना. याचं चंद्राला आणि मालनला नवल वाटत होतं आणि बहुतेक खरंच रमेश दौलतपेक्षा ताकदवान आहे आणि तो रमेशला घाबरतो असं चंद्राला वाटलं. आणि आता इकडे आज रविशेठ शशीला म्हणाले, अजित बेटा, माझ्यासोबत चल. आणि एकही प्रश्न न विचारता शशी रविशेठच्या मागे निघाला आणि रविशेठ त्याला ते म्हणतात त्या मंदिरात घेऊन गेले आज. आणि तिथली ती अवस्था बघून शशीच्या अंगावर सुद्धा काटा आला. कारण रविशेठ सोबत बेईमानी करणाऱ्याला काय शिक्षा मिळते हे तिथं बघायला मिळत होतं. इतके अतोनात हाल केले जायचे की मरण बरं असं समोरच्याला वाटायचं. ते एक तळघर होतं आणि तिथून कितीही जोरात ओरडलं तरी बाहेर आवाज येत नव्हता. आणि महेशचे सुद्धा तसेच हाल सुरू होते. रविशेठला बघून महेश हात जोडत होता, पाया पडत होता आणि म्हणत होता, बाबा, मला गोळी घाला, मला जगायचं नाही, पण माझे असे हाल करू नका.
आणि त्याचे हाल बघून शशीला सुद्धा वाईट वाटत होतं. पण त्याचं काहीच ऐकून न घेता रविशेठ तिथून निघून गेले आणि शशीला म्हणाले, बघितलं, हे आहे मंदिर. शशी म्हणाला, पण बाबा याला मंदिर असं नाव का दिलं? रविशेठ हसून म्हणाले, गंमत म्हणून. पण ऐक, आता तुला एक जबाबदारी सोपवतोय. 2 दिवसांनी ठाण्याच्या पार्टीकडे माल घेऊन जायचा आहे. आणि लक्षात ठेव, सोबत फक्त एकच विश्वासू माणूस घे. मला तर वाटतं की तू बऱ्यापैकी आपल्या पोरांना ओळखायला लागलेला आहेस. आणि शशी म्हणाला, हो बाबा, दिलीप कुमार आहे ना, त्याला घेऊन जातो. रविशेठ हसून म्हणाले, दिलीप कुमार कोण? आणि शशीसुद्धा हसून म्हणाला, बाबा पांडू. मी त्याला दिलीप कुमार म्हणतो. पोरगा चांगला आहे. आणि रविशेठ दिलखुलास हसले आणि म्हणाले, ओके, तू जा घेऊन त्याला. आणि अजित, अशा कामात कमीत कमी लोक सोबत असलेलीच बरी असतात, लक्षात ठेव. आणि शशी म्हणाला, हो बाबा, मी लक्षात ठेवेन. मग आता ठरल्याप्रमाणे रमेश गावात आला आणि अगोदर दौलतला भेटला. दौलत त्याला म्हणाला, रमेश, ठरल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे, लक्षात आहे ना? तुला काय काय सांगितलं? आणि खबरदार जर तिला हात लावला तर. तिला पहिला हात फक्त मीच लावणार आणि कुस्करणार सुद्धा मीच. आणि मीच तिचा सुगंध लुटणार. आणि रमेश म्हणाला, दौलत, जसं तू म्हणालात तसंच होईल. मला फक्त माझी रक्कम मिळण्याशी मतलब. एकदा का तिला ठाण्यात नेऊन सोडली की मग तू आणि ती काय असेल ते बघून घ्या, माझा काहीच संबंध नाही. आणि मग त्यानं मालनला निरोप देऊन मी उद्या मंदिरात वाट बघतोय असं म्हणाला. मग संध्याकाळी झोपताना मालननं फळीवरची वाटी घेतली. त्यात तिनं मेहंदी भिजवून ठेवली होती. एक काडीपेटीची काडी घेतली आणि चंद्राच्या गोऱ्या हातावर मेहंदीचे ठिपके देऊ लागली. आणि त्यासोबतच तिच्या अश्रूंचे ठिपके सुद्धा चंद्राच्या हातावर पडत होते. लेक नांदायला जाणार या विचाराने मालनचं मन आत्तापासूनच सैरभर झालं होतं. आणि मग चंद्रा आणि मालनसुद्धा नदीकाठच्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्या. हिरवा शालू घातलेली, हातामध्ये हात भरून हिरवा चुडा घातलेली, मेहंदी लावलेली, केसात गजरा माळलेली चंद्रा अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती. आणि मंदिराची एक एक पायरी चढताना का कुणास ठाऊक आता तिला विचित्र भास होत होते. आणि असं वाटत होतं की कुणीतरी आपल्या पाठीमागून आपला पदर धरून पायऱ्या चढत आहे. आता ज्याच्या हाताच्या कड्यात तिचा पदर अडकला आहे आणि तो तिच्या पाठीमागं चालतोय, तोच शशी तिला आठवायला लागला. आणि चंद्रा जाग्यावर थांबली आणि तिनं पाठीमागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. आणि तिला मालन म्हणाली, काय गं, काय झालं, का थांबली? आणि चंद्राची अस्वस्थ आणि भिरभिरणारी नजर कोणाला तरी शोधत होती. पण आता तो सापडतच नव्हता. आणि ती म्हणाली, काय नाही. मग त्या दोघीही आत गेले आणि रमेशने सगळी तयारी केली होती. चंद्रा त्याच्यासमोर मान खाली घालून उभा होती. आणि तिला पाहून रमेश मनातच म्हणाला, नशीबवान आहेस दौलत, जो हिचं सौंदर्य सगळ्यात अगोदर लुटणार. पण चान्स मिळाला तर आपणही थोडं वाहत्या गंगेत हात धुवून घेऊया, असं म्हणून गालात हसला. मग गुरुजी आले आणि लग्नाचे विधी सुरू झाले. गुरुजींनी रमेशला चंद्राचा हात हातात घ्यायला सांगितला. आणि तेव्हा मात्र रमेशने नाजूक चंद्राचा गोरा हात हातात घेतला आणि घट्ट दाबला. तसं चंद्राला त्याच्या स्पर्शात फार विचित्र वाटलं. आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि रमेशने तिला पटकन डोळा मारला. चंद्राला रमेशची लक्षणं काही ठीक वाटेना, पण आता विधी उरकत आले होते. मालन डोळे भरून सगळं बघत होती आणि चंद्रानं रमेशकडे दुर्लक्ष केलं. पण आता तो सतत जिथं संधी मिळेल तिथं चंद्राचा हात दाबायचा, तिच्या मांडीला स्पर्श करायचा, खांद्याला खांदा लावायचा आणि सतत तिच्या छातीकडे बघायचा.
कारण त्याला इतकीच संधी होती चंद्राला बघण्याची आणि स्पर्श करण्याची. यानंतर ती दौलतची होणार होती आणि चंद्राला कळत नव्हतं की तो असा का वागतोय. आता लग्नानंतर ती त्याचीच होणार होती. मग याला इतकी काय घाई आहे तिच्याजवळ येण्याची, असा ती विचार करत होती. आणि चंद्राला खूप विचित्र वाटत होतं. पण आता सगळे विधी संपन्न झाले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि रमेशने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पायात जोडवी घातली आणि अशा प्रकारे चंद्राचं रमेश सोबत लग्न झालं. दोघांनी देवाला नमस्कार केला, गुरुजींनाही नमस्कार करून मालनला सुद्धा नमस्कार केला आणि ते सगळे घरी आले. आणि मालन म्हणाली, बरं झालं दौलत आज गावातच नाही, नाहीतर त्यानं नक्कीच लग्नात काहीतरी विघ्न आणलं असतं. आणि रमेश म्हणाला, त्याची इतकी हिंमत नाही की माझं लग्न थांबवू शकेल. बहुतेक मी गावात येणार हे त्याला कळलं आणि म्हणूनच तो पळून गेला असावा. मग चंद्राने तिच्या गळ्यातला हार काढला, रमेशने सुद्धा काढला आणि आताही तो तिच्याकडेच अधाशी नजरेनं बघायचा. चंद्रा मात्र गप्प गप्प होती. आणि रमेशला तिनं पाणी दिलं आणि पाण्याचा ग्लास घेताना त्यानं चंद्राच्या हातावर हात ठेवला आणि दाबला. तसं चंद्रानं झटकन हात मागे ओढून घेतला आणि पाण्याचा ग्लास दोघांच्याही हातातून खाली पडला. तशी मालन म्हणाले, अगं लक्ष कुठं असतं तुझं, नीट बघून पाणी दे ना. आणि मग मालन रमेशला हसून म्हणाली, आत्ताच लग्न झालं ना म्हणून थोडी बावरली आहे ती, तिला सांभाळून घ्या. आणि रमेश म्हणाला, हो आता मलाच तिला सांभाळून घ्यावं लागेल. आणि तो लगेच गडबड करत म्हणाला, आता आम्ही दुपारच्या रेल्वेनं ठाण्याला निघतो, म्हणजे रात्रीच्या 12 तरी वाजतील पोहोचायला. आणि सगळा प्रवास रात्रीचा असेल असं म्हणून त्यानं देखण्या चंद्राकडे बघितलं आणि चंद्राच्या काळजात धस्स झालं. त्याच्यासोबत रात्री प्रवास करायचा या विचारानं. आणि चंद्राच्या काळजात धस्स झालं आणि मालन म्हणाली, इतक्या लगेच निघाला पण, आजची रात थांबा की. पण रमेश मला, नाही नको, आजच निघायचं असं ठरलंय आमचं, पुढे कोणीतरी वाट बघतंय. काहीच न समजून मालन म्हणाली, म्हणजे कोण वाट बघतंय आणि कोणाचं ठरलंय. आणि रमेश हसूनच म्हणाला, माझे आई वडील त्यांच्या सुनेची वाट बघतात ना. आणि आमचं ठरलंय की लग्नादिवशीच आमची लक्ष्मी घरी घेऊन यायचं. मग मालनचाही नाईलाज झाला, कारण मुलगी म्हणजे परक्याचं धन. लग्न झालं की तिच्यावर आपला काहीच हक्क राहत नाही. आणि डोळे भरून आले तिचे आणि तिने त्या दोघांना निरोप दिला. मग रेल्वेत बसल्यावर रमेश चंद्राला खूप खेटून खेटून बसत होता आणि उगीचच तिच्या खांद्यावर हात टाकून खांदा दाबत होता. आणि चंद्रा हळूच थोडी बाजूला सरकल्याने म्हणाली, थोडंसं पलीकडे सरकता का. रमेश म्हणाला, का, काय झालं, आता नवरा आहे की मी तुझा. ती म्हणाली, पण अजून पूजा व्हायची आहे ना आपली, आणि मग सगळं पूजेनंतर होईल. आणि रमेश नाईलाजाने मागं सरकला. आणि रात्र झाली होती. डब्यात अंधार पसरला होता आणि काही वेळानं चंद्राचा डुलका लागला आणि झोपेत तिची साडी अस्ताव्यस्त झाली होती. आणि रमेशने सिगारेट बाहेर काढली आणि सिगारेटचे झुरके मारत मारत तो चंद्राकडे अधाशीपणे बघत होता. आणि चंद्राच्या छातीवरून पोटावरून बाजूला सरकलेला पदर बघून त्याच्या डोक्यात झिंझिण्या आल्या आणि सिगारेटचे त्यानं 5-6 झुरके एकदम लागोपाठ ओढले आणि सिगारेट खाली फेकली, पायाखाली चिरडून टाकली. त्याचे डोळे वासनेनं भरले आणि तो जीभ चाटत चंद्राकडं निघाला. आणि आता काय होईल ठाण्यात गेल्यावर, चंद्राचं नशीब तिला शशीकडे घेऊन निघालं आहे का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.